हे पहा, अशी ही उपवासाची मस्तपैकी थाळी, ती पण एकदम पौष्टिक, जास्त तेल किंवा तूप न वापरलेली, आणखीन पोटभरीची सुद्धा. नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये. तर आज आपण करूया वरीच्या तांदळाचा असा पौष्टिक असा भात. काही जण त्याला भगरसुद्धा म्हणतात. त्यासाठी मी इथे एका पातेल्यामध्ये 1 वाटी वरीचे तांदूळ घेतले आहेत आणि आता हे कोरडेच असे भाजून घ्यायचे आहेत. अगदी थोडे गरम करून घ्यायचे आहेत पांढरे पडेपर्यंत. हे तांदूळ भाजल्यानंतर पूर्ण गार करून घ्यायचे आहेत आणि नंतर स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून चाळणीमध्ये नितळत घालायचे आहेत. आता आपण भात कसा करायचा ते पाहू. त्यासाठी इथे एका पातेल्यामध्ये मी 2 टीस्पून साजूक तूप घेतले आहे. तूप थोडे गरम झाले की त्यामध्ये 1 टीस्पून जिरे घालायचे आहे. रेसिपी अगदी साधी, सरळ, सोपी आहे, म्हणून रेसिपी स्किप न करता संपूर्ण पहा. आणि अजून जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा. आता इथे जिरे छान फुलले आहेत. आता आपण त्यामध्ये धुतलेले वरीचे तांदूळ घालायचे आहेत आणि छान असे परतून घ्यायचे आहेत अगदी हलके होईपर्यंत. वरीचे तांदूळ तुपावर थोडे भाजून घेतल्यामुळे भात छान सळसळीत होतो. त्यासाठी थोडे हे भाजूनच घ्यायचे आहेत. या भाताबरोबर खाण्यासाठी मस्त अशी शेंगदाण्याची आमटीसुद्धा मी दाखवणार आहे आणि बटाट्याची भाजी थोडी वेगळ्या पद्धतीची दाखवणार आहे. त्यामध्ये मिरची आपण अजिबात वापरणार नाही आहोत. हे पहा, भगर आता इथे छान भाजली गेली आहे. आता त्यामध्ये 1 वाटी भगर असल्यामुळे त्यामध्ये 2.5 वाट्या पाणी घालायचे आहे. ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले होते त्याच वाटीने पाणीसुद्धा आपण मोजून घालायचे आहे. हे पहा, इथे मी प्रथम 1 वाटी पाणी घातले आहे आणि त्यानंतर पुन्हा 1.5 वाटी पाणी घातले आहे. असे मिळून 2.5 वाट्या पाणी झाले आहे. आता यामध्ये चवीपुरती अर्धा चमचा मीठ घालायचे आहे आणि छान एकसारखे ढवळून घ्यायचे आहे. हे पहा, 5 मिनिटानंतर भाताला छान उकळी आली आहे आणि पाणीसुद्धा सुकले आहे त्यामधील. आता या पातेल्यावर झाकण ठेवून बारीक गॅस करायचा आहे आणि 5 मिनिटासाठी भाताला वाफ आणायची आहे. हे पहा, 5 मिनिटानंतर भात छान सुकला आहे आणि एकदम सळसळीत झाला आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण भातावर घेण्यासाठी मस्त अशी आमटी पाहूया. त्यासाठी इथे मी अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे, अर्धी वाटी ओले खोबरे घेतले आहे आणि अर्धा चमचा जिरे घेतले आहे. हे सर्व साहित्य मिक्सरला छान बारीक वाटायचे आहे. आता इथे आमटी कशी करायची ते बघू. त्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घेतले आहे आणि तूप छान गरम झाल्यावरती त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहे. तुमच्याकडे जिरे खात असतील तरच तुम्ही जिरे घाला, अदरवाईज नाही घातलं तरी चालेल. आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे. मिरची पावडर घालताना गॅस अगदी कमी करायचा आहे, नाहीतर मिरची पावडर करपू शकते. आता त्यामध्ये शेंगदाणे आणि खोबऱ्याचं जे वाटण केलं होतं ते घालायचं आहे आणि छान चमच्याने ढवळून घ्यायचे आहे. 1 मिनिटभर परतल्यानंतर त्यामध्ये मिक्सरचे भांडे जे आहे ते धुवून घालायचे आहे आणि त्यामध्ये पुन्हा थोडे पाणी घालायचे आहे आणि आपल्याला जेवढे घट्ट किंवा पातळ हवे त्या प्रमाणात पाण्याचे प्रमाण कमी किंवा जास्त करायचे आहे. यामध्ये पाणी थोडे गरमच करून घाला, म्हणजे आमटीला छान अशी चव येते. आता त्यामध्ये अर्ध्या बटाट्याच्या उकळलेल्या फोडी घालायच्या आहेत. आणखीन चवीनुसार मीठसुद्धा घालायचे आहे. हे पहा, इथे मी मीठ घातले आहे. या रेसिपीला लागणाऱ्या साहित्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, तिथे तुम्ही चेक करू शकता. आता आमटीला आंबट गोड अशी चव येण्यासाठी 1 आमसूल किंवा कोकम आणि थोडासा गूळ घातला आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला, नाहीतर नाही घातलं तरी चालेल. पण थोडं आंबट आणि गोड असलं की चवीला फार छान लागते आमटी ही. आता ही आमटी 5 मिनिटे बारीक गॅसवर छान अशी उकळून घ्यायची आहे. हे पहा, मस्त अशी आमटीला उकळी आली आहे आणि आमटी पण एकदम सुंदर दिसत आहे. आणि ही आमटी चवीलासुद्धा छान अशी आंबट, गोड, तिखट अशी चवीची होते. एकदम सुंदर लागते, तुम्ही नक्की करून पहा. आता आपण बटाट्याची भाजी करायला घेऊ. त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतले आहे आणि तेल छान तापले की त्यामध्ये 1 चमचा जिरे घातले आहे. जिरे घातलेला व्हिडिओ स्किप झाला त्याबद्दल क्षमस्व. नंतर त्यामध्ये उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालायच्या आहेत. ह्या 2 बटाट्याच्या उकडलेल्या फोडी आहेत. नंतर त्यामध्ये पाव चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे किंवा तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट आवडते त्या प्रमाणात तुम्ही घालू शकता. पण इथे मी हिरव्या मिरचीचा अजिबात वापर केला नाही आहे. आता त्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घातले आहे आणि आता ही भाजी एकसारखी छान तिखट मीठ लागेपर्यंत ढवळून घ्यायची आहे. ही भाजी चवीला खूप छान लागते, तुम्हीसुद्धा नक्की करून पहा, तुम्हालासुद्धा आवडेल. भाजी बारीक गॅसवर परतून झाल्यावर त्यामध्ये ओले खोबरे थोडे आणि शेंगदाण्याचं कूट 1 चमचाभर घालायचे आहे आणि ते सुद्धा छान असे मिक्स करून घ्यायचे आहे. भाजी पहा, छान अशी तयार झाली आहे.
माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आता इथे मी उपवासाची थाळी छान वाढून घेत आहे. हे पहा, मस्त अशी आमटी, बटाट्याची भाजी आणि वरीच्या तांदळाचा भात, मस्त असा बेत आहे. तुम्हीसुद्धा नक्की करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांमध्ये पण नक्की शेअर करा. रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.